माणसातले माणुसकी हरवले असं नेहमी बोलत असतो मी. कारण गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. निसर्गात हा माणूस हा स्वार्थी आहे आणि त्याने असावं. पण जंगलाचा राजा सिंह स्वतःचं पोट भरल्यानंतर उरलेलं शिकार इतर प्राण्यांकरिता सोडून जातं. हे गुण माणसामध्ये का बरं नसावं? कधी शाळा न शिकलेल्या बहिणाबाई म्हणतात, अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस, स्वतःच्या पोटापायी झालास तू कानूस. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र राजू पवार. मित्रांनो, खरोखरच आज माणसातला माणूस हरवलेला आहे आणि त्यातली माणुसकीसुद्धा हरवलेली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप हे जे काही सर्व आहेत, टी व्ही सेट असेल, न्यूज चॅनल्स असतील, शॉपिंग मॉल असेल, रेल्वे स्टेशन, बसस्थानक असतील, मार्केट असेल, सगळ्या ठिकाणी या माणसाची गर्दी आहे आणि गर्दी असते सुद्धा. पण याच गर्दीत मी माणूस शोधत आहे. याचा अर्थ असा की माणसामध्ये असलेली माणुसकी आज जिवंत नाही. ज्या दिवशी भारतातले लोक, जगात राहणारे सर्वच लोक जाती, धर्म, पंथ विसरून जेव्हा भारत माझा देश आहे आणि मी भारत देशाचा आहे, ज्या दिवशी कोणी बोलेल ना, त्या दिवशी जिवंत होईल माणसातली माणुसकी. रस्त्यावर एखाद्या जाताना कधी ना कधी तुम्ही तुमच्या समोर अशा घटना घडलेल्या असतील, तुमच्या डोळ्यासमोर कित्येक ॲक्सिडेंट असे झालेले असतील, पण त्या व्यक्तीकडे आपण कधी गेलोत का? आपण दूर राहून माणसं असून सुद्धा फक्त मोबाईलच्या कॅमेराने दृश्य कैद करत असतो. यालाच म्हणतात की माणुसकी माणसात राहिले नाही. म्हणूनच आज माणसात माणूस शोधण्याची गरज आहे. स्वच्छतेचे धडा देणारे संत गाडगे बाबा म्हणत, तुम्हाला देव शोधायचा असेल माणसात शोधा. पण माणसातच माणुसकी नाही तर देव शोधायचा तरी कुठे आणि कसं? संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आमचे सोयरे आहेत. जे संत वृक्ष वेलेंना सुद्धा सोयरे मानणारे हे सुद्धा याच मातीतले. आणि माणसात माणूस नाही आणि माणसात देव शोधा असे म्हणणारे संत गाडगे महाराज पण याच मातीतले. पण खरी माणुसकी आपल्यामध्ये आहे का? भर रस्त्यावर चालताना एखाद्याचा गळा कापला जातो, तिथे हजारो न हजारो लोक एकत्र येतात, पण हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणे किंवा त्या व्यक्तीला अडवण्याचं काम आपण कधीतरी केलंय का? जर एखाद्याचं दुःख पाहून जर तुमच्या डोळ्यात अश्रू येत असेल तरच तुमच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे असं समजा. जर हे दृश्य बघून सुद्धा तुमच्या काळजाला काहीही जाणवत नाही, याचा अर्थ माणूस नाही. माणूस हा फक्त हाडा मासाचा माणूस जिवंत आपल्या समोर दिसतो, पण त्यामध्ये करुणा, दया, प्रेम, भावना ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर असेल तरच तो माणूस. शहरामध्ये श्रीमंताची आई वडील अनाथ आश्रमामध्ये असतात आणि गरिबाची मुलं मात्र फुटपाथवर तडपडून मरतात. मला असं बोलायचं नाही की माणूस आज जिवंतच नाही, फक्त तो स्वतःच्या भोगाकरिता जिवंत आहे, याला अर्थ काहीही उरत नाही. आपण एखाद्या वेळेला जर दुसऱ्याच्या कामी आलो ना, तो खरा माणूस.
ज्याच्या मनामध्ये समाजाकरिता काहीतरी धडपड करण्याची गरज आहे, तो माणूस. जो चोर, चकारी, लूट, मार, गळे कापणे याला माणूस नाही तर दानव असे म्हणतात. बहिणाबाई कधीही शाळेत गेला नाही तरी याच माणसाच्या जातीला धडा शिकवतात आणि त्या काय म्हणतात, माणसा माणसा कधी होशील रे माणूस, स्वतःच्या लोभीपायी झालास माणूस. जनावरांमध्ये सुद्धा ती भावना आहे. पोट भरल्यानंतर ते तसंच उठून निघून जातात, कारण इतर प्राण्यांचं सुद्धा त्यांना पोट भरायचं आहे. पण माणसाच्या मनामध्ये ह्या भावना जाग्या होत नाहीत. जर उरलं सुरलं असेल तर तो बॅगमध्ये खिशामध्ये भरून निघून जाईल, पण इतरांच्या कामाला येईल असा विचार त्या माणसाच्या कधीतरी मनात येतो का? एवढं बोलूनही काही उपयोग नाही, कारण मला माहीत आहे इथे सत्य बोलणाऱ्या माणसाला कधीही पाठपुरावा करत नाहीत, कारण तुमच्यामध्ये माणुसकी जिवंतच नाही. म्हणून मी नेहमीच बोलत असतो की माणसातली माणुसकी हरवलेली आहे. म्हणून नेहमी सांगत असतो मी, कारण आहे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. धन्यवाद मित्रांनो. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.